झाडं लावण्यासाठी ते उद्युक्त करतात, लोकांना प्रोत्साहन देतात. त्यांच्या गळ्यामध्ये जे झाड आहे ते ओरिजिनल आहे, प्लॅस्टिकचं झाड नाही. ते प्लॅस्टिकच्या बाटलीतलं पाणी पित नाहीत, प्लॅस्टिक घरात ठेवलेलं आवडत नाही, इतकं ते चांगलं त्या ठिकाणी काम करतात. मला असं थोडासा एक भ्रम होता की सगळ्यात जमीन असलेला कार्यकर्ता मी आहे, पण दादा आज माझा भ्रम तुटला तुम्हाला बघितल्यानंतर. म्हणजे ज्यावेळेला जॅकी श्रॉफ साहेब या कार्यक्रमाला येणार ते निश्चित झालं, त्यावेळेला फारसं मनावरती दडपण नव्हतं. पण तुम्ही आज येणार आहे ही ज्यावेळेला खात्री झाली त्यावेळेला प्रचंड मोठं दडपण माझ्या मनावरती आलं होतं की घरी आल्यानंतर काय करायचं आहे, जेवण कसं बनवायचं आहे, काय तुम्ही खाणार आहे, तुम्हाला लोक आलेली चालतील का, भेटलेली चालतील का. कारण आमच्या राजकीय नेत्यांचं वेगळं असतं, पण अभिनेत्यांचं थोडंसं वेगळं असतं. आणि दादा गाडीतून खाली उतरले आणि सोनिया त्यांना औक्षण करण्यासाठी गेली. सोन्यानं औक्षण केलं, सोन्या पाया पडल्यानंतर जगोदादा तिच्या पाया पडली. आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर घरामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिला प्रवेश कुठे केला तर स्वयंपाकघरात केला. आणि तिथं काम करणाऱ्या सगळ्या माता भगिनींना भेटले, पर्सनली भेटले, सगळ्यांच्यावर फोटो काढला, काय चाललंय काय नाही. मग कामगार असतील, ड्रायव्हर असतील, ह्या सगळ्यांशी भेटले. जेवढी लोक आली त्या सगळ्यांशी भेटले, सगळ्यांना वेळ दिला. आणि मला जो भ्रम होता की मी एकटाच जमिनीवर राहून काम करतोय, त्याच्यापेक्षा कैक पटीनं मोठी माणसं काम करतायत, ते तुम्हाला बघितल्यानंतर मला आज त्या ठिकाणी कळालं. बाबू बसा. नमस्कार, राम राम. जास्त बोलायला येत नाही, मी कामगार आहे, मी काम खूप करते और बात करने को नहीं आते. स्टेज पे उपस्थित सभी बड़ों को बहुत बहुत प्यार. आप बहुत अच्छा बोलते हैं और उतना करते भी हैं, खाली बोलते भी हैं. इसमें भी फरक आहे, बोलणं और हे करणं. मला खूपच आवडलं जे तुम्ही मला इतका काय म्हणते त्याला वरती आणलं, या स्टेजवर आलं आणि मला हे मस्त प्रेझेंट दिलं. जय जवान जय किसान. उसके बिना एक दूसरे के बिना वो दोनों इतना ताकत है हिंदुस्तान का. तो मेरे को उसका किसान का ये दिया, मेरा दिल बहुत अच्छा लगा. धन्यवाद तुम्ही मला हे दिलं. आणि तुझं भाकरी मस्त होतं घरी, आई शपथ मस्त होता. किती दाबवलं मला माहीत नाही, काउंट नाही केलं, पण हे बघितलं की तूप इतकं टाकलं. आणि काय बोलायचं नाही. बेसिकली वीडियो लोग, भावा लोग, मेरे भावा, भानगडी नको, बाहेर पण नाही, घरी पण नको. फूल फेकायचं आणि फूल घ्यायचं, दगड टाकला की दगड येतोय. तो शांत राहायचं आणि एकमेकांना हेल्प करायचं. किसका पैर काट के आपण लंबा तो नहीं हो सकते, ठीक आहे नाही. और किसी के घर में शेजारी जास्त बघायचं नाही. शेजारी बघितलं की आमचं वाट, बहुत लफडे आजूबाजू. पहिला आपण दातून करतात ना, सकाळी दातून करताना अपना आईना होता ना, आईने में अपनी आँख को देखने का और आँख को देखने का. आणि कोणी हे मी आहे म्हणजे हे मी आहे, तुम्ही का बोलताय, शेजारी का बघतायत, आत बघ ना, देव आत आहे, बाहेर काय बघायचं, घरी बघ, आई बाबाला धर, त्याचा आमची आँख में दे, त्याचं डोळे बघायचं. 3 सेकंड 30 सेकंड. मोबाइल इतकं असतो है, सबके हाथ में मोबाइल. रात्रि में गाँव में जाता है तो सबका मुंह सफेद हो जाता है, म्हणजे लाईट 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 लाईट. ती वेळ काढायचं. वरून आवाज आला म्हणून बस. थैंक यू. माँ के आँख में देखने का, बच्चों के आँख में देखने का, उनका पैर हाथ दबाने का. अभी टाइम है, आगे रोने का नहीं. तो अभी जो है माँ बाप की सेवा करने का, दैट्स द मेन थिंग. झाडं लावायचं म्हणजे मी कोणावर उपकार नाही करता रे. मुल्ला येणार ये बोलला ना, मी ये बच्चे ने बताया कि मैं वहाँ पे पीपल का झाड़ संभाला. वो पीपल के झाड़ की तरह वो खुद है,
वो बड़ा हो रहा है, उसको नर्चर करने के लिए पानी चाहिए सबका। क्योंकि ऐसा दिल होता है कि नहीं मैं झाड़ काट के फेंक दूँ, ऐसा नहीं है। अरे वो बैल को जरा धूप में से निकालेगा कोई? बैलगाड़ी यहाँ बेचारा, उन लोग एक तो नारंगी कलर है उनकी बॉडी पे है ना बेचारों के, तो शायद वो आँख में भी गया है, उसको पानी वानी पिला के कोई बोलना, कोई बाबा को बोल कि ज़रा संभाल गया यार, सॉरी गाइस, जरा आँख मेरा ज़्यादा फिरता है, मेरे को ज़्यादा दिखता है मगर काम भी करता है। मेरे को बुलाया, यहाँ ग्रीन आर्मी इन्होंने बनाया है, वो सबका हक है, बोलते हैं जिसको लगाने का जाके लगाना, क्योंकि अपने बच्चे लोग ही खाएंगे। सबके घर में एक टाइगर है, सबके घर में छोटा भाई है, छोटा बच्चा है, मेरे घर में भी है। तो मेरे को अगर मेरी फिक्र है, अगर इसको इसकी फिक्र है, तो सब मिलके एक ही काम कर रहा है, मगर सबको अपने घर की फिक्र है। तो धरती माँ अपनी घर है, आई कुठं एक घरी आहे आणि एक धरती आहे, तो धरतीला आई बरोबर ट्रीट करा ना हो, काय खदळ खदळ की उसकी वाट लगाने का, उसको संभाल, वो अपनी को संभालेगा। ते भडकलं की आम्ही गेलं, म्हणजे संपला विषय, संपला तिथंच। तो धरतीवर इससे प्यार करून ते सॉइल में जाने का है, आम्हाला सर्वांना तिथंच जायचं आहे। आमच्यावर पालं येणार ते आम्हाला माहीत आहे सर्वांना, तो ऐसा करायचं की उससे दोस्ती सबसे ज़्यादा करना चाहिए। सॉइल ते म्हणते ना, टॉप सॉइल पुढे दिसतं नाही आज, मग उधर माटी में जाने का है तो माटी से दोस्ती कर अभी, ताकि वो जब आएगा तो बोलेगा अरे आलं तू आलं का रे, ये आणि पालं त्याचं वर। तो उतना अपनी जिंदगी है, तो जो है लोगों के लिए, अपने लिए भी है। पहला ताकत आना रखना चाहिए। प्लेन में भी जाता है तो बोला पहले ऑक्सीजन खुद लो, उसके बाद में बच्चे को दो, म्हणजे स्वतः तुम्ही, तुझा देऊळ, हात देऊळ आहे, त्याचं तुम्ही पाय था सुबह उठने का, पैर पड़ने का अपना खुद का, तो मालूम पड़ेगा पेड़ भी अंदर है, समझा ना, हेल्थ रखने का। सुबह उठ, अपना पैर पड़, फिर बाकी सबको बोलो कि तुम बड़े बाप का, निकल लेने का, लफड़े नको, भानगड़ी नको, बोलो ना, फायदा नहीं रे, भानगड़ी फायदा नहीं। फूल मार, फूल मिलेगा। इतना अच्छा इंसान भी नहीं बन के भगवान बन गया, इतना बुरा मत बन गया शैतान बन गया। नॉर्मल इंसान की तरह जीते। जय हिंद, जय महाराष्ट्र, आणि जय जय जवान, जय किसान। अरे हाँ रे, ये खाया इसलिए, मैंने, बाबा ने मेरे को बुलाया था झाड़ लगाने, मेरा दिल को अच्छा लगा। मेरा भाईको का बर्थडे है कल, मैं मगर फिर भी मैं बोला मैं आऊँगा इधर, ये झाड़ लगाने का काम किधर भी मेरे को लेके जा, कुठेही घेऊन जा, मला झाडं लावायचं येणार। तर बाबांनी सांगितलं पक्ष वगैरे काय नाही, इकडे झाडं लावायचे। ते सुन के लो क्या बोला उसने, बहुत डीप बात बोला, बोलो उसके लिए टाइम है, उसके लिए बात करेगा वो। मगर झाड़ लगाने का वो पूरे हिंदुस्तान का काम है यार, मेरा अकेला का नहीं है। और मैं काय के लिए बोलता है, मी काय मला कुठल्याही काय चावलं का रे, नाही असं काय नाही, लावायचं म्हणजे लावायचं, मुलांसाठी लावायचं। पक्षीसाठी पक्षी खाता है, फूल खाता है, मधुमक्खी आता है, दुनिया भर का आइटम आता है। एक आया था, एक पेड़ काटने कुछ लोग आए थे मेरे गांव में, पेड़ काटने कुछ लोग आए थे मेरे गांव में, धूप बहुत है कहकर बैठ गए उसी की छाव। तो बोलने का मतलब जो झाड काटणे आहे त्याच्यात खाली बसले जायला, संपलं, विषयच संपला तिथे। मला असं वाटतं जास्त बोलणार नाही, बोलायला येत नाही, तुम्ही मला बोलवलं, इतका आधार दिलं। इथं आशा आई साहेब, आशाजी भोसले, मेरा माँ, सर्वांचा आई, उनका ये सांगली गांव अपना, उनका यहाँ पैदाइश है। तो मैं सोचा उनके नाम पे मैं एक यहाँ झाड़ लगाऊंगा, उनके आशाजी भोसले साहब। तो मैं, बाबा ने बोला लगाएंगे। तो आशाजी भोसले, उनके गाने तो सबको याद है, आठवण आहेत ना, काय ग देविया, आप देवी लोग हैं, आपको मालूम होना चाहिए। आशा भोसले जी आपके यहाँ का है। दूसरा मैं लगाऊंगा, मेरे माँ का बर्थडे पे लगाऊंगा मैं, मेरा औरत, मेरा माँ जैसे ये भी, मेरा आई गेलं पण माझ्या बायको आहे, बायकोचं नाव पण एक लावू। आणि मंदाना, तुमचा मंदाना इथे, स्मृती मंदाना इथचं आहे, तुमचं क्रिकेट प्लेयर, आणि आता वर्ल्ड कप येत आहे, त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट। माझाही नहीं, सर्व अपना पूरा कम्युनिटी का, सब लोग टीवी देखने वाले कि अपने यहाँ की लड़की फुल पावर आणि फुल शक्ती आहे। चला देवा, देवा बरं करा, लक्षात ठेवा सर्वांचं।